नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। हनुमंतवाडी येथे परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार, माजी सरपंचांविरुद्ध गुन्हा दाखल। दसऱ्याच्या काळात हनुमंतवाडी तालुका करवीर येथील बिरदेव मंदिर परिसरात DBBL 12 बोर परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार करून गावात शांतता भंग करणाऱ्या माजी सरपंच संग्राम हिंदूराव भापकर वय 42 याच्या विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश भिकाजी पवार यांच्या तक्रारीनुसार हा प्रकार दिनांक 11 ते 17 ऑक्टोबर 2021 दरम्यान दसऱ्याच्या सणाच्या काळात घडला। जिल्हा दंडाधिकारी यांनी दिलेल्या परवाना अटींचे उल्लंघन करत भापकर यांनी त्यांच्या बंदुकीतून 2 वेळा हवेत गोळीबार केला। या घटनेने परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता। विशेष म्हणजे गोळीबारानंतर बंदुकीच्या पोंगळ्या संबंधित शासकीय यंत्रणेकडे जमा न करता आरोपीने त्यांची विल्हेवाट लावली नव्हती। या प्रकरणी भापकर यांच्या विरुद्ध गुन्हा दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:35 वाजता नोंदवण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे हे करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।